वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिखित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 41 ग्रंथ महिमा। श्री गुरुदेवाय नमः। ईश्वरे व्यापिले हे विश्व, म्हणोनी जगची आम्हा देव। विश्वाचा मूळ घटक गाव, ग्रामगीता त्यासाठी। यात ग्रामाचा जय जयकार, सर्व तीर्थक्षेत्रांचे ग्रामची माहेर। ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर, ग्राम नसता प्रलयची। ग्राम म्हणजे देव मंदिर, मानव देव मूर्ती सुंदर। सर्वांची सेवा समप्रकार, तीच पूजा आमुची। ग्रामगीता शाब्दिक सेवा, परिदृढ करी संस्काराचा ठेवा। तेणे ईश्वरी राज्य गावा, नांदेल सदा सर्व काळ। ग्रामगीता दुःखासी नाशवी, ग्रामगीता मृत्यूसी हसवी। ग्रामगीता सहकारी तत्व वाढवी, मानव धर्मा फुलवाया। 40 दिवस म्हणजे मंडळ, ऐसी अनुष्ठाने प्रांजळ। करिता गाव सुधारेल सकळ, संस्कारे ग्रामगीतेच्या। म्हणोनी चातुर्मास्यादी निमित्ता, मंदिरी पारी बैठकी बसता। वाचावी हर्ष भरे ग्रामगीता, रंगरंगणी आणोनिया। परी ऐसी नसावी भावना, अर्थहीन करिता पारायणा। ना कळे तरी पुण्यराशी नाना, जमा होतील आमुच्या। माझ्या मते हे अज्ञान, दूर सारोणी करावे वाचन। आधी शिकावे अर्थज्ञान, ग्रंथ पठन करताना। प्रथम हीच महत्वाची खूण, ग्रंथ वाचनाचे कळावे ज्ञान। आपुले वाचन आपणा समजून, बोध व्हावा उत्तम। असेल मित्र मंडळी बसली, त्यांनाही समजावी आपुली बोली। नाही तरी वाचन पठणे केली, कोणान कळले तरी काय। काय वाचतो याचे ज्ञान, नाही वाचकासीच झाले पूर्ण। श्रोते पळती उगाच उठोण, अर्थ काय वाचनासी। कोठे थांबावे वाचकानी, कोठे वाचावे जोर देऊनी। कोठे रंगवावे गंभीरपणी, कळले पाहिजे वाचका। ऐसे जव कळलेच नाही, केली पारायणे सर्वही। लक्ष नसे अर्थप्रवाही, तरी ते व्यर्थ वाचन। वाचतानाची बोध होतो, अंगी स्फुरण भाव उठतो। कर्म करावयासी वळतो, जीव जैसा अंतरी। ऐसे वाचन आधी शिकावे, तरीच ग्रंथ पठण करावे। मग आपणासी ओळखीत जावे, अधिकार परत्वे वाचके। वाचक असावा आचारशील, तरीच श्रोत्यावरी परिणाम करील। नाही तरी होईल टिंगल, जनते माझी तयांची। मुखाने ग्रंथ वाचावे, घरी विपरीत आचरावे। तैसेची बाहेरी गोडवे, गाती लोक थट्टेने। मुखे वाचतो सत्य बोलावे, परी सत्य करण्याची नाही ठावे। म्हणे मज सत्यवान म्हणावे, कैसे म्हणतील ग्रामवासी। मी तो धनावरचा सर्प बरवा, परी मला उदार दाता गौरवा। ऐसे कोण मानील आपुल्या गावा, सांगा सांगा। रंजल्यासी न दे पाणी, म्हणे मज म्हणा दानशूर राणी। ऐकेलची का ऐसे कोणी, किती वाजविले चौघडे तरी। पान तंबाखू खाऊन आला, प्रवचनी कीर्तनी शाळेत बसला। हसती श्रोते विद्यार्थी त्याला, व्यसने सोडा बोलता। एक पंडित जेवणासी बैसला, आरंभ शांती पाठासी केला। परी जरा वाढण्यासी उशीर झाला, मारले त्याने बाईलेसी।
ती म्हणे वाहवा ऐसी शांती. उत्तम मंत्राची फलश्रुती, तोंडाने पती दिव्य बोलती, आचरण करती क्रूराचे. ऐसे न व्हावे आता तरी, असोत वाचक वक्ते शिक्षक भारी. आहे सर्वांवरीच जबाबदारी, आधी आत्मशुद्धीची. उपदेशक वाचक आचारशील, असेल तरीच भाव फळेल. श्रोत्यांचे हृदय परिवर्तन होईल, लाग वेगेसी. वक्ता असेल सरळ सात्विक, तरीच श्रोते बनतील भाविक. जनलोक करतील कौतुक, बघोनी दोघांसी. म्हणोनी हेची वरिष्ठांनी करावे, जैसे सांगावे तैसेची वागावे. तरीच होईल त्यांच्या प्रभावे, कल्याण ग्राम जीवनाचे. येथे श्रोत्यांनी विचारिले, आपण अर्थासी वर्तनासी महत्व दिले. परी कित्येक ग्रंथी सांगितले, पारायणची फलदायी. कोणी म्हणती ग्रंथाचे पारायण, करिता मिळेल पुत्रधन. होईल भाग्याचा उदय पूर्ण, पारायणे ग्रंथांच्या. कोणी म्हणती मंत्रची जपा, हजारोंनी करा संकल्पा. म्हणती सांगतो मार्ग हा सोपा, ज्ञान मिळेल न वाचता. कोणी म्हणती अनुष्ठान करा, वाचा भागवत गीता ब्रह्मसूत्रा. मोक्ष चालत येईल घरा, कानी पडता शब्दची. कोणी म्हणती ग्रंथ ज्या घरी, तेथे नये काळाची फेरी. याचा मेळ कोणे परी, बसेल सांगा. याचे उत्तर ऐका सज्जन, फलश्रुती ही रोचक पूर्ण. ग्रंथ प्रचार व्हावा म्हणून, दिले प्रलोभन दाऊनी. त्यात एक आहे उत्तमही, लोक ठेवीती ग्रंथ संग्रही. त्यापासून लाभ घेई कोणी तरी थोडा बहु. कानी पडो एकची वचन, परी त्यात असे महापुण्य. हेही ओढ लागावी म्हणून, कथिले असे थोरांनी. नुसत्या पारायणाचे महत्व, त्यातही हेची आहे तत्व. कधीतरी येईल आचरणी सर्व, संस्कार होता. कराया सांगितले जप अनुष्ठान, तेही शुद्ध कराया जीवन. क्रमाने तितुके दिवस तरी मन, शुद्धाचरणी लागाया. म्हणोनी मिया सकला मानितो, परी जपणारे एकांगी समजतो. तेनेची लाभ हातान येतो बहुतेकांच्या. घोड्यासी पाणी दाखवावे, म्हणता तेची धरले जीवे. पाणी पाजणे नाही ठावे, तैसे झाले लोकांचे. ऐसेची नाना ग्रंथ वाचले, परी तैसे मुळीच नाही वर्तले. कोण्या तोंडाने मागावे भले, फळ तयांसी. काही ग्रंथातही अवास्तवपणा, हे न राहावे सांगितल्या विना. त्यांनी श्रद्धेचा होतो धिंगाणा, फलन येता हाता माझी. ग्रंथी अपार फलश्रुती कथिली, परी अनुभवासी नाही आली. हजारो लोकांनी आम्हा सांगितली कर्म कहाणी. ग्रंथी सुखाची फलश्रुती, म्हणून वाचती सकाम पोथी. आळसी भोळे ओढवून घेती, अधिक आपत्ती दानादिके. कोणी कोणास साधन सांगती, सोने देऊने करा म्हणे समाप्ती. घरोघरी व्रत वैकल्याचरती, भुलती बाया बापड्या. व्रताची वाचती कहाणी पोथी, दान उद्यापन करा म्हणती. नाही तरी होईल अधोगती, धाक देती जनतेसी. काही उदरनिमित्तासाठी, पोथ्या वाचती उठाउठी. सोन्याचे करुणे ग्रंथ शेवटी, अर्पा म्हणती देवासी. लोकही असती आसक्त बावरे, काहीही सांगोत सांगणारे. धावोनिया करीती बिचारे, व्रत साधने वेड्यापरी. फळ न लाभता मग चिडती, म्हणती काय चाटावे ग्रंथाप्रती. रोज वाचावे ग्रंथ किती, तरीही पुत्र होईना. पती पत्नी आरोग्याने वागेना, नवस करीती दगडोबासी नाना.
काय होईल बाप हो सांगाना ऐशा रीती. घाला उंबरीसी प्रदक्षिणा परी सुधारू नका आचरणा. भोजन करा जडान्न पुन्हा रोगी व्हाया वेळ कैचा. कलकत्त्याच्या गाडीत बसावे आणि म्हणे देवा पंढरीसी न्यावे. ऐशा प्रार्थनेशी फळ यावे कोण्या प्रकारे. एकाने चोरी केली ग्रामाप्रती म्हणती त्यास आली 7.5. ती जावया वाची शनीची पोथी चोरी काही सोडीना. शेवटी पोलिसा हाती सापडला गुन्हा त्याचा साक्षीता आला. तो पुसतो आपल्या गुरुला साधन सांगा सुटण्याचे. गुरुही होता लाल लुचपती म्हणे वाच शनिदेवाची पोथी. शिवलीलामृताचा अध्याय चित्ती सद्भावे आठवी. लावी देवाचे पुराण करी नेटाने सत्यनारायण. आम्हासी देई सुवर्णदान मुक्त होशील लवकरची तू. त्याने तैसेची सर्व केले ग्रंथ साधन करुणी वाचले. बुवा ब्राह्मणा धन उधळले दंड काही चुकेना. शेवटी पडला कैदे माझी म्हणे दाखवा तो गुरु पाजी. त्याने केली फजिती माझी धन तेही गमावले. वाचली नेम धर्माने पोथी परी जेल न चुके मजप्रती. काय करावी देवा पूजाती ग्रंथ जाळावे अग्नीवरी. बिचारा चोरी करणे सोडीना पण गुरुसी मागे साधना. काय करीती गुरुग्रंथ नाना वाचणारा लबाड हा. ऐसे जन्मभरी साधन केले तरी मूर्खते मूर्खची राहिले. याने सांगणाराचेही पतन झाले फिके पडले साधन त्यांचे. ऐसे कासयासी करावे सत्यतेची शोधून आचरावे. आपण बुडावे दुसऱ्या नरकी न्यावे ऐसे न करावे स्वार्थ भरे. सांगणाराने तर्कशुद्धची सांगावे करणाराने सत्यची करावे. तेव्हाची फळ अनुभवास यावे होते ऐसे. हीच मुख्य घेऊनी धारणा झाली ग्रामगीतेची रचना. हा ग्रंथ पूर्वी सर्व कामना कैसा ते ऐका. हा आहे प्रखर शब्दबाण जाय वाचकाचे हृदय भेदून. जैसी मूर्ती घडे टाकी लागून तैसे वाचन बोध होतसे. ग्रामगीता नव्हे पारायणासी वाचता वाट दावी जणासी. समूळ बदलवी जीवनासी मणी घेता अर्थ तिचा. ही नवे फुले टाकण्यासाठी ही ग्रामाची उद्धार दृष्टी. आजच्या युगाची संजीवनी बुटी मानतो आम्ही ग्रामगीता. कोणी अन्याये लोका त्रासवी त्यासी ग्रामगीता मार्गी लावी. देवत्व सर्वांचे जागवी दिव्य व्हाया जगसारे. याने संस्कार बनतील उत्तम मनुष्य होईल चारित्र्यक्षम. सुख शांती लाभेल करिता उद्यम सांगितलं जे या ग्रंथी. अल्पबुद्धी जाईल विलया वाचता ज्ञान होईल तया. खरा धर्म अंगिये सखया जीवन उज्ज्वल होताची. प्रेम आजवरी होते एकटे ग्रंथ चिंतने वाढेल चोखटे. सर्वाभूती दयाभाव प्रगटे ऐसी फलश्रुती ग्रंथाची. द्वेष बुद्धीचे अज्ञान ग्रंथ वाचता जाईल पळोन. सत्कार्य कराया धावे मन करिता अनुष्ठान सक्रिय. ग्रामगीता वाचुनी करी चिंतन त्यास होईल आत्मज्ञान. दिव्य दृष्टीची संत खुण कळे त्यासी आचरता. ग्रामगीता ग्रंथ वाचला तैसाची गावी वर्तू लागला. त्यासी शत्रूची नाही उरला ग्रामा माझी कोणीही. सामुदायिक वाढवी वृत्ती सारे गाव त्याची संपत्ती. ग्रामगीता घडवी मूर्ती ऐशा दर्श मानवाची. ग्रामगीतेतील उद्योग चिंतन जो कोणी करील मन लावून. त्याचे घरी धनधान्य भरपूर येईल समजावे. आरोग्याचा वाचील धडा
आणि घेईल हाती फडा, रोगराईचा होईल निवाडा तक्षणी त्याच्या. कार्यास लागता तक्षणी, फलश्रुतीसी आरंभ होय जणी. चरित्र सुधरे ग्रंथ ऐकूणी, लक्षात घेता अर्थ त्याचा. एकांती बैसोनी वाचली गीता, अर्थ समजोनी मनन करिता. जीवने उतरे आदर्शता, घरादारा सहित. ऐसे घर आदर्श झाले, कीर्ती स्फूर्तीने गावी चमकले. मग लोक सारे तैसेची वर्तले, दिसतील जना. हा केवढा लाभ झाला, सर्व लोकांना स्वर्ग जणू लाभला. आपुला गाव आदर्श केला, ग्रामगीता वाचुनिया. ग्रामगीतेचे फळ नवे एकट्यासी, एका सहित आहे ग्रामासी. उद्धरतील गाववासी, वाचुनी वर्तता ग्रामगीता. एक एक साधन वाचता, आणि मग तैसेची वर्तता. केवढे लाभ येतील हाता, सांगता नये. ग्रामगीतेतील संस्कार रचना, उपासनेची तत्वयोजना. ग्रामरक्षण ग्राम सुधारणा, ग्रामरचना आदर्श. नाना कलांची उन्नती, शेती सुधारणा श्रमसंपत्ती. समजूनी येता विद्या महती, विकास होईल जीवनाचा. सामुदायिक प्रार्थनेची प्रथा, रामधून संत उत्सव व्यवस्था. साधन संपदा एकता वर्तता, शांती लाभे सर्वांसी. गाई गुरांची वाचता सेवा, करिता तैसेची आपुल्या गावा. दही दुधाचा दुष्काळ पहावा, न लागे कधी. विवादी सर्व संस्कार, समाजी होतील सुखकर. मागासल्यांची सुधारणा उद्धार, करील राष्ट्राचा. स्त्रिया मुले होतील आदर्श पूर्ण, हा ग्रंथ घरी होता पठण. ग्राम होईल वैकुंठ भुवन, वाचता वर्तता ग्रामगीता. भिकारी बेकारी गावी राहिना, सत्तेची बंधने नुरतील कोणा. सर्वची शिकतील शहाणपणा, ग्रामगीता वाचूनिया. आरोग्य संपन्न होतील जन, नाही गावी तंटा भांडण. अन्याय व्यसने कारस्थान, जातील लया द्वेषादी. गावी वाढेल संघटना, बळ लाभेल सकळांच्या मना. नांदेल विश्व कुटुंबाची रचना, आपुल्या गावी. ग्राम नांदेल स्वर्गापरी, सुखी होतील नरनारी. परमार्थाच्या खुलतील घरोघरी, आनंद लहरा. जी जी इच्छा कराल मनी, ग्रामदेवता देईल पुरवूनी. यात संध्याची नाही माझिया मनी, उरला श्रोते वक्ते हो. येथे नाही अंधश्रद्धा, प्रत्यक्ष अनुभव मिळे सर्वदा. जे जे शब्द निघती ते गोविंदा, प्रिय समजावे निश्चेसी. मी पंडित नोहे आपुल्या ठाई, सांगावया पंडिताई. ईश्वराचीच प्रेरणा ही, प्रगट झाली ग्रंथाद्वारे. माझिया बालरूप वृत्तीतुनी, स्फुरला तो गुरुदेव चक्रपाणी. चंद्रभागेत्री उमटली वाणी, केली ऐकोनी लिपिबद्ध. जैसे जडजीवाने वेद बोलावे, पंगूने हिमगिरीस ओलांडावे. तैसेची दासाकडून घ्यावे, गीता कथन मानतो मी. म्हणून पुन्हा पुन्हा प्रार्थितो, माझा आवाज नव्हे सत्य तो. या शरीराचा शंख वाजवितो, ध्वनी काळतो भगवंत. भगवद्गीतेचे हे सक्रिय रूप, प्रगट झाले आपोआप. अर्जुना सम व्हावे महाप्रताप, सर्व ग्रामीण म्हणून. गीता बोधिली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व ग्रामाला. राहू नये कोणी मागासला, म्हणून बोलला देव माझा. मी तो केवळ बालकापरी, संतांचे आशीर्वाद घेतले शिरी. म्हणूनच प्रगटली धीट वैखरी, देहबासुरी मधोनिया. श्री ज्ञानराज गुरुमाऊली, त्यांच्या कृपादृष्टीची सावली.
परंपरेने फळासी आली ग्रामगीता स्वरूपाने. ग्रामगीतेत ज्यांची नावे चित्रण त्या सर्व संतांचेची सहवरदान. ऐसे मी मानतो विश्वासे पूर्ण फळेल निधान ग्रामगीता. ग्रामगीता माझे हृदय त्यात बसले सद्गुरुराय. बोध त्यांचा प्रकाशमय दीपवोनी सोडील ग्रामासी. शब्दरचना गावंढळ हे मी समजतो मनी प्रांजळ. दोष तो माझा सकळ गुण तो थोरांचा. वालुका पात्री गंगाजळ ते पापनाशक मधुर निर्मळ. तैसा वाचक श्रोते केवळ शुद्ध घेवोत समजोनी. आमचे गावची मागासले तेथे जाड शब्द जरी योजिले. ग्रामीण म्हणतील नाही कळले सांगा अर्थ पंडित हो. घरोघरी पंडित कुठले आहेत तेही विकृत झाले. पोटा पाण्यासी लागले नोकरी धरली धनिकांची. जे कोणी उरले उत्तम त्यांनाही काही रूढीभ्रम. ते म्हणतील हा उपक्रम वेदबाह्य अधार्मिक. क्वचित असतील विद्वत रत्न सर्वची याती याती मधून. त्यांना आहे हा ग्रंथ प्रमाण मानतो मी अंतकरणी. ऐसियासीच पंडित मानावे जे असतील सात्विक संत स्वभावे. त्यांचे पिसाट शब्दची ऐकावे सुधारिती जे ग्रामासी. धुंडाळू नयेत पंडित कोणी वाचक निवडावा गावातुनी. आचारशील सात्विक इमानी सुबुद्ध प्रेमळ कार्यकर्ता. जो ग्रंथही प्रेमे वाचतो नांगर धराया शेतीतही जातो. वेड पडल्या सेवा करीतो गाव लोकांची पाहिजे ती. ऐसा असेल कोण्याही जातीचा अथवा धर्मपंथ देश विदेशाचा तरी तो चालेल ग्रामोन्नतीचा. जिवाळा जया पंडितांनी वाचू नये ऐसे माझे म्हणणे नोहे. परी काम नडावे त्याशिवाय नको निष्क्रिय वाद कोणी. पंडित पुराणिक विद्वान यांनीही अवश्य करावे वाचन. समाजाचे जबाबदार म्हणून यथार्थ ज्ञान द्यावे सर्वा. ग्रामी विचारी शिक्षकजन त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण. सकळास द्यावी समजावून लहान थोरा समजोनी. समजोनी श्रोते वृद्ध तरुण बाल मुली तरुणी माता सकल. मागासल्यासही लावावी चाल उन्नतीची हळूहळू. जे नारी नर साक्षर असती त्यांना माझी नम्र विनंती. वाचा ग्रामगीता अर्थसंगती समजावूनी द्या निरक्षरा. जो समजोनी हा ग्रंथ न वाचे ग्राम मागासावे असे मत ज्याचे. तो मार्ग धरील अधोगतीचे पाप न चुके तया लागी. पाप म्हणजे बिघाड करणे पाप म्हणजे कुमार्ग धरणे. पाप म्हणजे बळीच राहणे गरीब प्राण्या पिळोनी. ऐसे नसावे वाचकाचे जे ज्ञान मिळेल ग्रामगीतेचे. तैसेची वर्तता वर्तविता पुढचे दोष जळती बाधक जे. ग्रामगीता ग्रंथ वाचोन कोणी घेऊ नयेत पैसे आपण. ग्रामासीच लाभाया महत्वपूर्ण धन वेचावे वक्त्याने. ग्रामगीता ग्रंथ सुंदर निर्मावया गावाचे चरित्र. प्रचार करावा सर्वत्र होऊनी पवित्र आपणही. जे कोणी माझे स्नेही प्रेमळ त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ. घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ ग्रामगीता वाचनाचा. ग्रामात खेळावी ग्रामगीता सर्वास पाठ असावी सूत्रे तत्वता. प्रमाण द्यावे कोणाचे न चुकता सर्व आपले म्हणोनिया. ज्याचे हाती हा ग्रंथ पडला अचानक मधुनी उघडला. वाचताची समजावा उपदेश केला ग्रामदेवतेने मजलागी.
मग तयाचा न घडो अपमान, विचार करावा तारतम्य जाणून, कळत नसता घ्यावी पटवून, ओवी जाणत्या पासोनी. उत्तम उपदेश हाती लाभला, समजावा शुभदीन आज उदेला, तैसेची वर्तावे समजोनी बोला, ग्रामगीतेचिया. प्रथम ऐकावे हे गीता वचन, आचरणासी दृढ करावे मन, मग संकल्पावे कार्याचे साधन, ग्राम स्वर्ग करावया. प्रथम श्रद्धेने वाचन करावे, अर्थ सर्व लक्षात घ्यावे, उठता बसता कार्यास लागावे, ग्रामाच्या आपुल्या. यातची माझे समाधान, सुधारेल ग्रामाचे जीवन, पाखंड जाईल वितळोन, मतलबी यांचे संपोनी जातील भेदवाद, नांदेल गावी प्रेम शुद्ध, लाभेल आनंदी आनंद, सर्वजना सर्वभावे. मानवातील असुरत्व पशुत्व, संपोनी उजळेल देवत्व, जीवनी संचरेल शुद्ध तत्व, निरूढ ऐसे सर्वांच्या. निसर्ग साय दे वेळच्या वेळी, वृक्ष वेली बहरली फुली फळी, जलपूर्ण होतील नद्या तळी, आपली मर्यादान सोडता. आरोग्य होईल सर्वांचे भूषण, लोपेल दारिद्र्य उणीव अज्ञान, कोणीच न राहील हीन दीन, खळ दुर्जन कोठेही. समानतेची समाज रचना, शांती देईल जीवजना, प्रगतीची नवी नवी प्रेरणा, करील भुवना उन्नत. शोषण अथवा शासन यांचे गळोनी पडेल बंधन, नाही शत्रूंचे आक्रमण, स्वयंपूर्ण गाव होता. दास होतील त्रिविध ताप, नुरेल वैराग्य वैर पाप, गाव झालिया स्वर्गरूप, शांतीला भेल विश्वासी. स्वर्गीचे अमर हेची चिती, हेची संत ऋषींच्या चित्ती, ऐसिया गावी लाभता वस्ती, कासया जाती वनांतरा. सांडोनिया आत्मस्थिती भाव, संत सज्जनांचे समुदाव, ऐसिया गावा देतील वैभव, आपल्या जीवन मुक्तीचे. त्यांच्या बोधे धर्मनीती, त्यांच्या सहवासे सेवा भक्ती, त्यांच्या प्रभावे शांती शक्ती, राहील जागती सर्व काळ. ऐसी ग्रामगीतेची फलश्रुती, ज्यात संत विभूतींची संकल्पपूर्ती. देवची गेला बोलूनी चित्ती, वरदवाणी सज्जन हो. उभा विश्वाचिया विटेवर, सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर, त्याच्या कृपेचाची विस्तार, तुकड्या म्हणे ग्रामगीता. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरु शास्त्र स्वानुभव संमत, लाभ घेवोत नित्य ग्रामस्थ, म्हणोनी अर्पिला विश्वरूपा. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता ही यूट्यूबच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आमचा आहे. नक्कीच आमचा हा उपक्रम आपल्याला आवडला असेल. ही ग्रामगीता ऐकून आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडला असेल. असाच बदल इतरही लोकांच्या जीवनामध्ये घडावा, त्यांनाही आनंद मिळावा, म्हणून ही ग्रामगीता जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचवावी, याचा प्रचार करावा, याला शेअर करावं. तसेच सुनील लांजुळकर या चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून संत महापुरुषांचे विचार आपल्याला नेहमीच असे ऐकायला मिळतील. धन्यवाद.